अरे देवा, हा तर आमचा हार आहे. स्वतःचा हारच स्वतःच्या गळ्यात चांगला दिसतो. दुसऱ्याच्या गळ्यातला हार आपल्या गळ्यात शोभत नाही. मोतीबाईजी, कोण आहे तिथे? आम्ही आहोत. आम्ही कोण? पडद्याच्या बाहेर ये. पडद्याच्या बाहेर यायची तर तुमची इच्छा नाहीये, परंतु मणिकर्णिका पडद्याच्या मागे लपून बसायला कधी शिकलीच नाही. याला आपण तर हीच ती रंगशाळा आहे ना, जिथे तुम्ही मला बोलावलं होतं? आम्ही आलो आहोत. फार शोभून दिसतोय तुम्हाला. आणि कुठे आहेत ती रासलीला मंडळी ज्यांना पाहायला तुम्ही आम्हाला इथे बोलावलं होतं? अरे हो, आम्ही तर विसरूनच गेलो. तुम्ही आम्हाला संध्याकाळी बोलावलं होतं ना? परंतु काय करणार, तुमचा पाठलाग करता करता रात्र झाली. आमचा पाठलाग? हो, परंतु आपण व्यस्त होता ना, म्हणून आपल्याला मध्येच टोकणं उचित नाही वाटलं मला. असं पाहू नका तुम्ही. आम्हाला उराईतच हे कळलं होतं की आमच्या हत्येचं कारस्थान रचणारी झाशीच्या राजमहालातलीच एक महिला आहे. आणि आज पत्ता लागला मला की ती महिला तूच आहेस. हेच काढलं होतंस ना आमच्या शकुनाच्या लाडवातून? आणि त्या दिवशी तू कमिशनरीमध्ये त्या धूर्त फिरंग्यांचा विश्वास मिळवण्यासाठी हे दिलं होतंस. आज काय द्यायला गेली होतीस? आम्हाला ठाऊक आहे तुझ्याजवळ ह्याचं काहीही उत्तर नाहीये, परंतु आम्हाला हे कळू शकत नाहीये की खरंच एखादी बाई इतक्या खालच्या थराला कशी जाते. हे आपल्याला अशासाठी नाही समजू शकणार, कारण की ऐश आणि इज्जतची जिंदगी जगणाऱ्यांना काय कळणार की तिरस्कार आणि अपमानाचे घोट गिळत कसं जगायचं ते. जेव्हा आम्ही जन्माला आलो तेव्हा आमच्या आम्हीलाही हे ठाऊक नव्हतं की आमचा बाप नक्की कोण आहे. मोठी झाली तेव्हा प्यारसाठी तरसणाऱ्या मोतीबाईच्या बदनवर वासनेच्या सौदागरांचे तीर बरसू लागले. आणि केव्हा ही मोती चेहरा ही मोतीबाई झाली याची कल्पनाही आली नाही. आणि मग अशाच काळात महाराज गंगाधरराव आमच्या जिंदगीमध्ये एका फरिश्त्याप्रमाणे आले आणि ह्या दर्दभऱ्या परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढून आमच्या कलेला दर्जा दिला. ते पहिले असे रसिक होते ज्यांनी आमच्या कलेवर प्रेम केलं. आणि कुणास ठाऊक कधी आम्ही त्यांच्यावर प्यार करू लागलो.
प्यार करणं काही गुन्हा नाहीये. आणि आजपर्यंत आम्ही जे काही केलंय ते सिर्फ आणि सिर्फ आमचं प्यार मिळवण्यासाठी केलंय. महाराज गंगाधरराव आमचे आहेत आणि त्यांना आमच्यापासून कोणी हिरावू नाही शकत. आमचा तुझ्या या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. जी स्त्री ज्याच्यावर प्रेम करते त्याच्याच शत्रूच्या बरोबर संगनमत करून कारस्थानं रचते, ती ना चांगली पत्नी होऊ शकते ना चांगली प्रेमिका. तू काय समजतेस? अशा प्रकारे तू महाराज गंगाधररावांना मिळवू शकशील? हा भ्रम आहे. तू केवळ त्या धूर्त फिरंग्यांच्या इशाऱ्यांवर नाचत राहशील आणि ते ज्या दिवशी त्यांना वाटेल तुला त्यांच्या रस्त्यातून बाजूला करतील, मग तुला कोणीही नाही विचारणार. आपण मोतीबाईच्या मोहब्बतवर शक करत आहात? हो, करतोय. आमचे आप्पा म्हणतात, लोक प्रेमात संपून जातात, संपत नाहीत कुणाला. आणि तू ज्याला प्रेम म्हणतेस त्यात तू इतकी आंधळी झाली आहेस की या धूर्त फिरंग्यांशी हात मिळवणी करून आपल्या धरती मातेशी गद्दारी करतेस. प्यार आणि जंग मध्ये सगळं जायज आहे. धिक्कार असो अशा प्रेमाचा. तू प्रेम आणि युद्धातला फरक जाणत नाहीस. मोतीबाई, जर त्या धूर्त फिरंग्यांच्या चरणांवर डोकं ठेवण्याऐवजी आम्हाला सांगितलं असतंस तर मणिकर्णिका तुझ्या रस्त्यातून दूर झाली असती. परंतु आता खूप उशीर झालाय. आम्ही सगळ्याच क्षमा करू शकतो, परंतु तुझ्या या अपराधाला क्षमा नाही करू शकत. आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेव, आजच्या नंतर जर असंच एखादं घाणेरडं कृत्य केलंस तर सर्वात आधी आमच्याशी गाठ असेल. चला तर आता हेही पाहूया आणि आपण ही गोष्ट नीट समजून घ्या. मोतीबाई ही शादी नाही होऊ देणार. मोतीबाईजी, पूर्वी आम्हीही हा विवाह नाकारला होता, पण नियती आम्हाला झाशीपर्यंत घेऊन आली. जेव्हा जेव्हा परिस्थिती तसंच कारस्थानी लोकांनी हा संबंध तोडायचा प्रयत्न केला तेव्हा भगवंताची आणि नियतीची इच्छा समजून आमच्या आजोबांनी आणि वडिलांनी या संबंधाला आशीर्वाद दिले. या सृष्टीच्या निर्मात्याने श्रीमंत गंगाधररावांना आमच्या पतीच्या रूपात निवडलंय. हे लौकिक नाही, अलौकिक बंधन आहे, ज्याला या पृथ्वीवरील कोणीही तोडू शकत नाही. तू देखील नाहीस. मणिकर्णिका साहेबा, आम्ही काचेला दगडाने तोडण्याची कला जाणतो, म्हणून आम्ही किस्मतने लिहिलेल्यावर विश्वास नाही ठेवत. आता झाशीची किस्मत तुम्ही नाही, आम्ही लिहिणार. कोणाची किस्मत लिहिताय तुम्ही? हे महाराजांना सांगणार तर नाही की आम्ही कमिशनरीत गेलो होतो? अरे देवा, जर यांना समजलं तर दासीच्या रूपात आम्ही पकडले जाणार. आपण चुप का आहात? काय झालंय? हुजूर, या कनिजने सांगितलं की आपल्या होणाऱ्या मल्लिका दुर्गाबाईंच्या वाड्यात नाहीयेत. काय? असंभव. हुजूर, यकीन तर आम्हाला पण तिच्या गोष्टीवर बसत नाही. नक्कीच हे आमच्या मल्लिकांना बदनाम करायची कोशिश करते. अवश्य हीच गोष्ट असणार. श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या महालात वाढलेली कन्या अशी क्षुद्र गोष्ट नाही करू शकत. तुला इथे हे सांगायला कोणी पाठवलंय की मणिकर्णिका तिथे नाहीये? अवश्य ही कोणाची तरी चाल आहे. आपण दोघी रंगशाळेत? आणि करणार तरी काय आम्ही महाराज? दुसऱ्या वेळीही अपमान सहन करावा लागला. ही दासी आपली तर नव्हे मोतीबाई? नाही हुजूर, आम्ही तर हिला कधी पाहिलंही नाही. अच्छा, याचा अर्थ हा होतो की जेव्हा आपल्याला महाराणींना भेटू नाही दिलं तेव्हा आपण लोकांनी हिला इथे पाठवून दिलं. हे देवा, हाय अल्ला, असा इल्जाम लावू नका. मग एका दासीच्या सांगण्यावर तुम्हा लोकांचा विश्वास कसा काय बसला?
तुम्हाला माहितीये, मोरोपंत तांबेजी एक विद्वान आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे एक अभिन्न मित्र आहेत. त्यांची पुत्री अशी कोणतीही गोष्ट करू शकत नाही की ज्याच्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल. अशक्य. देवर साहेब, आम्ही सर्व दुपारपासून तिथे बसलो होतो. नंतर रात्र झाली आणि आपला हुकूम झालेला असतानाही आम्हाला महाराणींना भेटूनही दिलं गेलंय. हिला इथे पाहिलं तेव्हा जरूर शंका आली की कुणीतरी हिला. बस करा. आम्ही मणिकर्णिकेच्या विरुद्ध एकही शब्द ऐकू इच्छित नाही. काही वेळाने उष्टीच्या प्रथेचा प्रारंभ होईल. मणिकर्णिकेचा जलातील चेहरा आमच्या सोबतच आपणही पाहून घ्यावा. हुजूर, मग तर ह्या कनिजला त्या वेळेपर्यंत नजरबंद ठेवण्यात यावं जोपर्यंत सगळी रसम पूर्ण होत नाही. आणि मग हिला विचारावं की हिने अशी गलत अफवा कोणाच्या सांगण्यावरून पसरवली. हिला बंद करा. आमचं म्हणणं लक्षात ठेवा मोतीबाईजी, की नियतीच्या अनुसार झाशीची राणी आम्हीच बनणार आहोत. असं वाटतंय की आमच्या होणाऱ्या महाराणींचं दर्शन प्राप्त करण्यासाठी उष्ट्या प्रथेची प्रतीक्षा करावी लागणार. आपण मल्लिका आलियांना भेटलात तर खऱ्या? काय? ते शिपाई जे त्या कनिजला गिरफ्तार करून घेऊन गेले, तीच तर आहे झाशीची होणारी मल्लिका, मणिकर्णिका. तुम्ही सर्वांनी नेहमी आम्हाला कमीच समजलं, पण हा सगळा खेळ नाचीचा आहे. आज पहिल्यांदा आम्हाला तुझा अभिमान वाटतोय मोतीबाई. आम्हाला तर आता मुंह दिखाईच्या रसमचा इंतजार आहे. आम्हाला पण आहे. ज्यावेळी पाण्यात मुंह दिखाईची रसम होईल त्यावेळी मणिकर्णिका असेल तुरुंगात आणि उष्टीची रसम पूर्ण करू आम्ही. आणि रिवाजांच्या प्रमाणे जर महाराज गंगाधर रावांनी पाण्यात सर्वात आधी आमचा चेहरा पाहिला तर ते ह्या शादीचा कसा इन्कार करू शकतील? एका तवायफची नथ उतरवण्याची रसम असते. तिच्या नशिबात निकाहाचा जोडा नसतो, पण मोतीबाई ही चलंतर बदलूनच टाकेल. ती जोडा सुद्धा नेसेल आणि फेरे पण घालेल. सांगितलं होतं ना की ममताई आप पूजा करते. अरे देवा, अशी कुठली पूजा करते ती?
मी स्वतःच पाहतो. काका काका थांबा. आम्ही श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या कन्या आपल्यास आदेश देत आहोत की आपण आत नाही जाऊ शकत. बाळा प्राची, जरा समजून घे तू. मी मनूला भेटणं अगदी आवश्यक आहे. बाजूला हो बाळा, बाजूला हो. मनू, 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 इथे तर नाहीये. प्राची बाळा, कुठे आहे मनू? आम्हाला नाही ठाऊ. तू तिला कुठे जाताना पाहिलंस? मनुताई झाशी पाहायला गेले. अरे देवा, काय करणार आहे ही? अरे देवा, आमच्याकडून चूक तर अवश्य झाली, परंतु ती चूक एका चांगल्या कामासाठी केली. जर मी मोतीबाईचं खरं रूप जाणू शकले नसते तर ती मलाच नव्हे पण झाशी नरेशांना देखील समस्या उत्पन्न करत राहिली असती. देवा, आम्हाला क्षमा करावी. जर आज आम्ही आमच्या कक्षापर्यंत पोहोचू शकलो नाही तर आमच्या आजोबांची आणि आमच्या आप्पांची प्रतिष्ठा धुळीस मिळून जाईल. देवा, आम्हाला मदत कर. आम्हाला मदत करावी देवा. ए माझ्या शिपाया तू असं कर बसतोस कामाशिवाय. हाय 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 हे लोक आत कसे आले? चला जा इथून. हाय अल्ला. अरे दुल्ले राजा, आम्हाला काय असंच पळवणार? आता तू आम्हाला नाचवणार की मी स्वतः नाचू? मोहर घेतलं मी ना, मी नाही जाणार आणि आपल्याला पण नाही जाऊ देणार. हा हाय 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 आधी हाय. नाचून दाखवा, मग देऊ. माझ्या मालकीण शिपाई काही कामाचा नाही. हाय 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 हाय. जसा राजाला बनवला तसा याला पण बनव. माझ्या मालकीण शिपाई काही कामाचा नाही. हाय 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 हाय. जसा राजाला बनवला तसा याला पण बनव. चल लपटायला घे. मी म्हणते आगे ये. तोडून टाक त्याला. पगडी त्याची उडून टाक. माझ्या मालकीण शिपाई काही कामाचा नाही. जसा राजाला बनवला तसा याला पण बनव. जसा राजाला बनवला तसा याला पण बनव. आंबा पिकलाय आता, गळून पडला आता. त्याची मोडली बांधा. बांधून डांबून ठेवा. माझ्या मालकीण शिपाई काही कामाचा नाही. हाय हाय हाय. जसा राजाला बनवला तसा याला पण बनव. जसा राजाला बनवला तसा याला पण बनव.
सोडा तर. आम्ही म्हणतोय सोडा. सोडा. सोडा आम्हाला. आम्ही सांगतोय ना सोडा. कोण आहात तुम्ही? तुम्ही? आता आश्चर्याने पाहायची वेळ नाहीये ताई. मला वाटलंच होतं की तुम्ही नक्की एखाद्या संकटात सापडू शकता. तुम्हाला लगेच दुर्गाबाई वाड्यात पोहोचायला हवं. परंतु महाराजांना जर कळलं की त्याची तुमच्यामुळे चिंता तुम्ही करू नका. माझ्यासोबत चला.